नमस्कार, आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची भाजी। एका बाउलमध्ये हा मी मसाला घेणार आहे। तो मसाल्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे 1 चम्मच, आणखीन 1 चम्मच टाकायचा आहे थोडा, आणि त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहोत आणि पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आहे। छान असं पातळ करायचं आहे, कारण ते मिक्स झालेले आहे, बघू शकता। आणि त्यामध्ये आपण सोयाबीनमध्ये टाकणार आहोत। सोयाबीनमध्ये टाकल्यानंतर सोयाबीन छान मिक्स करायची आहे ते सोयाबीनमध्ये टाकल्यानंतर ते, आणि एका कढईमध्ये आपण लगेच एका साईडला तेल गरम करायला ठेवायचे आहे, कारण की आपल्याला हे सोयाबीनचे बॉल तळायचे आहे। हे बघा, आता आपण हे तळायला टाकणार आहोत। छान असे कडक होऊन द्यायचे आहेत ते, कारण की सोयाबीन खाताना सोयाबीन चिली खूप छान लागते कडक झाल्यावर। हे आपण काढणार आहोत आता। छान असे झालेले आहेत ते, कडक होऊन द्यायचे आहेत त्याला। आणि एका आता कढई गरम करायला ठेवणार आहोत। कढईमध्ये लसूण टाकणार आहोत। लसूण परतून घ्यायचा आहे छान तडतडला का। लसूण टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत कांदाही छान असा ब्राऊन होऊन द्यायचा आहे, परतून घ्यायचं। छान ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो पिळून टाकायचा, कारण टोमॅटोचा रस जर आपण तसंच टाकला तर टोमॅटो आंबट लागतं। आता टोमॅटोही परतून घेतलेला आहे आपण छान। त्यामध्ये आपण टाकणार आहोत डार्क सोया सॉस टाकल्यानंतर रेड चिली सॉस आपल्या प्रमाणानुसार टाकायचं आहे, आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे सोयाबीन आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान हे करून घ्यायचे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। छान असे परतून घ्यायचे आहे ते। आपले सोयाबीन चिली झालेली आहे।